नारायणगढ़, भांडू, घाटकोपर, कुर्ला, दादर, भाईखला for rupees 10 hours 14 minutes 12 cars, fast local और छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी शिवाजी, भवानी शिवाजी। हिंदुराज सम्राट सरसेनापती वंदनीय अरे ताकद कोणाची? महाराजांचा अपमान करणाऱ्या या खोके सरकारचा, महाराजांचा अपमान करणाऱ्या खोके सरकारचा सरसेनापती वंदनीय ठाकरेंचा वंदनीय महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारचा अरे या भडकली सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. या भडकली सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या या सरकारचा, महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या या सरकारचा नमस्कार देश धर्म हिंदुस्थान हिंदू धर्म रक्षक मराठी मराठे शिवने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय जय 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 भवानी जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी जय 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 भवानी। आज महाविकास आघाडीकडनं मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे आंदोलन होणार आहेत आणि या ठाणा रेल्वे स्थानकातून ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहे हे देखील निघणार आहेत। आपल्यासोबत माजी खासदार राजन विचारे जे आहेत सर आंदोलनासाठी निघाले आहेत काय? मला वाटतं संपूर्ण देशामध्ये आपलं महाराष्ट्राचं दैवत, देशाचं दैवत आज तुम्ही बघितलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि कसं राज्य चालवायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आदर्श या संपूर्ण देशाला दिला होता आणि ज्यांच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली, परंतु ह्या संपूर्ण देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, आज कुठली महिला किंवा लहान मुलं ही सुद्धा सुरक्षित नाहीत। आज प्रत्येक 15 मिनिटाला एक अत्याचार या ठिकाणी या देशामध्ये होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे, आज तुम्ही बघितलं असेल या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी या ठिकाणी उद्घाटन केलेल्या 8 महिन्यापूर्वी हा पुतळा या ठिकाणी कोसळला आणि आज तुम्ही बघितलं तर आज संपूर्ण देशामध्ये तर देशाच्या बाहेरसुद्धा आज जी लाज त्यांना वाटायला पाहिजे की ज्या पद्धतीने आज निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलेलं असल्यामुळेच आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुतळ्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणून ही जनता या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल। सर पंतप्रधानांनी माफी देखील मागितली आहे आणि पोलिसांकडून परवानगी देखील देण्यात नाही आली आणि तुम्ही आंदोलनाला मला वाटतं या देशामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी जर काही आंदोलन असतं
असतील आणि या सरकारला जाग आणण्यासाठी जर काही होत असेल तर मला वाटतं ही सर्व त्यांनी ह्या संदर्भामध्ये मागच्या वेळेसुद्धा आंदोलन केलं, तेव्हासुद्धा कोर्टातून कोणाला तरी पुढे पाठवून ते केलं गेलं. परंतु आज तुम्ही बघितलं असेल या सरकारला जाग आणण्यासाठी आज जोडो मारो आंदोलन या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय नेते शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोले असतील काँग्रेसचे, या सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हे जोडो मारो आंदोलन होणार आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. भाजपच्या वतीने देखील आज ठाण्यामध्ये आंदोलन होतं आहे तुमच्या विरुद्ध. मला वाटतं भाजप ही सर्व नौटंकीवाली पार्टी आहे आणि लोकांना या जनतेला माहीत पडलेलं आहे, म्हणून लोकसभेमध्ये त्यांना त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही. आणि आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आज कशा पद्धतीने त्यांचा कारोबार चालू आहे, म्हणून जनता या इलेक्शनला त्यांना त्यांची जागा दाखवते. आपल्यासोबत महिला कार्यकर्ते आहे, फलक घेऊन उभे आहेत. आजी काय सांगाल, तुम्ही आंदोलनाला चालले काय? आम्ही झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी चाललेलो आहोत. आत्तापर्यंत आम्ही एवढे आंदोलनं केले पण ह्या सरकारला जाग येत नाही आहे. त्याला जागं करण्यासाठी आणि जोडा मारल्याशिवाय तर जागाच होणार नाही आहे. कारण आम्हाला नावं ठेवतात की घरात बसून कामं करतात, मंत्रालयात येत नाही आहेत. तुम्ही काय करताय? एवढे अत्याचार होत आहेत, लहान मुलींवर बलात्कार होत आहेत. तुषार आपटेसारख्या माणसाला तुम्ही अजून अटक करू शकत नाही. कुठे तो आम्हाला विचार ना, आम्ही तुम्हाला दाखवून देतो. आम्ही त्याला अटक करायला लावतो. तुम्ही फक्त आम्हाला सांगा, हे फेक सरकार आहे, लूटभर सरकार आहे, दुसऱ्याच्या डोक्याने चालणारं सरकार आहे. स्वतःचं डोकं नाही आहे म्हणून त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. फक्त पक्ष फोडणारा, माणूस फोडणारा एवढंच या सरकारची कॅपॅसिटी आहे, बाकी दुसरी काही नाही आहे. अशाच प्रकारे आपण जर पाहिलं की संपूर्ण ठाकरे गटाकडून मुंबईला आता काही वेळातच कूच होणार आहेत आणि गेट ऑफ इंडिया येथे मोठा महाविकास आघाडीकडनं आंदोलन देखील होणार आहे. व्हिडिओ विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.